अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुका शहर व मातंग समाज एकीकरण समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोपरगाव नगर परिषदेला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे शासकीय पद्धतीने भव्य लोकार्पण करावे, त्यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या खुल्या नाट्यगृहाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे आणि स्मारकामागील जागेत मातंग समाजासाठी समाज मंदिर उभारावे अशा 3 प्रमुख मागण्या समितीने प्रशासनासमोर मांडल्या आहेत। समितीच्या निवेदनानुसार शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेले डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक पूर्ण होऊनही त्याचे अद्याप लोकार्पण झालेले नाही। तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून त्यामुळे समाजात तीव्र नाराजी आहे। या सर्व कामांना प्राधान्य देऊन नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे। समितीने प्रशासनाला 16 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला असून त्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारी सकाळी 10 वाजता डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ एकत्र येत नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण व आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। या उपोषणात शरद छगनराव त्रिभुवन, नितीन छगनराव सावळे, अर्जुन भगवान मरसाळे, फकीरा साहेबराव चंदनशिव आणि अनिल भोलेनाथ पगारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आज कोपरगाव नगरपालिका येथे मातंग समाज एकीकरण समितीच्या वतीनं मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले। तर निवेदनामध्ये असे म्हटले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं शासकीय इतमामात लोकार्पण सोहळा होण्याबाबत आणि दुसरा मुद्दा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचा प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित आहे, त्याचे काम नव्याने चालू करण्यात यावे। या संदर्भात आम्ही मातंग समाज एकीकरण समितीच्या वतीनं 16 जुलैला उपोषणाला बसणार आहोत। तरी नगरपालिकेने या उपोषणाची दखल घेऊन आम्हाला अण्णाभाऊ साठेचं लोकार्पण सोहळा आणि खुल्या नाट्यगृहाच्या विषयी आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला योग्य ते सहकार्य करावं। अन्यथा आत्ता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या संयमाचा बांध फुटलेला आहे आणि इतकं दिवस आम्ही शांतता ठेवूनही नगरपालिकेला काही मनावर घ्यायला तयार नाही। तरी नगरपालिकेला आम्ही शेवटचा अल्टिमेट देऊ इच्छितो। आता 16 तारखेला आम्ही जे उपोषण करणार आहोत याच्यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही आणि शेवटचंच या ऑगस्ट महिन्यात अण्णाभाऊ साठे जयंती 1 ऑगस्टला आणि 18 जुलैला पुण्यतिथी आहे। तरी या दोन्हीच्या निमित्तानं नगरपालिकेने आम्हाला योग्य ते आश्वासन देऊन, आश्वासन देण्यापेक्षा आमचं काम तात्काळ मार्गी लावावं एवढीच अपेक्षा करतो। अन्यथा होणाऱ्या परिणामात नगरपालिका जबाबदार राहील। धन्यवाद।